लगीण झालीस म्हणून नळावर कचा भांडायला लागू नकोस हं? ए काय ग, तू माझं कौतुक करते की चेष्टा करतेस माझी? चेष्टा करत करत कौतुक करतेय. ए बरं आई, मला ना तुझ्या घरासाठी काहीतरी घ्यायचंय बर का. अगं मनीषा, नको कशाला, अजून कशाला असं काहीही म्हणायचं नाहीये. मला माझ्या आनंदासाठी घ्यायचं. बरं बरं, नाही काहीही म्हणणार नाही, चुकलं माझं. सॉरी. तुला आनंद मिळणार असेल तर नक्की घे. तू इतकं प्रेमाने करतेस ना मनीषा, तुझाच आधार असतो ग मला. आणि तुझ्याशी मनातलं सगळं बोलता येतं. आणि तू ते चूक किंवा बरोबर असं काही ठरवणार नाही याची खात्री असते मी. पुरे पुरे पुरे, सार्वजनिक कौतुक सोहळा पुरे झाला. चल चहा टाकते. असा कोरडा पडला असेल ना ग तुझा माझं कौतुक करून करून. जा. मनीषाला सांगू का सध्या मनात काय येतंय ते? सासूबाईंकडून कदाचित तिनं ऐकलं असेल, पण मला काय वाटतंय ते सांगू का तिला? जाऊ दे, नकोच. इतका नाजूक विषय कसा बोलणार? पण मग मी तरी कोणाशी बोलू? भाऊजी गेले का ग कामाला? हो सकाळीच. मनीषा, खर तर तुला काहीतरी सांगायचं होतं. कसं सांगू तेच कळत नाहीये, किंवा सांगावं की नाही हेही कळत नाहीये. बापरे, एवढे प्रश्न? काही गंभीर आहे का? नाही नाही, गंभीर काहीच नाहीये. आम्ही बाळाचा विचार करावा असं सगळ्यांना वाटतंय. वाटलंच मला. कशावरून? अगं, एक तर तुझे सासू सासरे आले, तेही इतक्या वर्षांनी. आणि ते आलेत आणि हा विषयच निघणार नाही असं शक्यच नाही. आणि काल काकू पण माझ्या समोर बोलल्याच की तुला. अगं ते सारखं तेच बोलताय. आणि ते बोलतायत ते तुला आवडत, हो ना? अगं तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय मला. मला आधी कळलं होतं तसं. म्हटलं स्वतःहून कशाला विचारा, तुला वाटलं तर तू येऊन सांगशील मला. ए शहाणे, म्हणून तर आले ना तुझ्याशी बोलायला. मग काय चाललंय मनात? मलाही वाटतंय आई व्हावंस. खरंच? किती छान. आणि भाऊजींशी बोलणं झालं का? अगं तेच तर ना, त्याला या विषयावर बोलायला वेळच मिळत नाहीये. ओके सर, तुम्हाला ऍटिट्यूड लक्षात आलाय? येस येस. ओके, नो प्रॉब्लेम. लक्ष्मी रेडी आहे? हो. ओके चला. आबा कोट दे सरांना, कोट दे एके सरांना. चला घरी कोण? याला हवा घाल, हवा घाल याला. बाहेर चाललो. इकडे रे, हे घेऊन कुठे चाललंय? शॉर्ट मध्ये. ओके चला, पोझिशन. चलो, order. सुरेखा आउट. चला. आय एम रेडी. Ready? रोल. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. अहो, ऐका ना, काय आहे? जरा बोलायचं होतं. आत्ता तू दिसत नाही मी कामाला चाललो ते? सकाळी लवकर जाता, रात्री उशिरा येता. कधी बोलायचं मग? काय बोलायचंय का? नाही, म्हणजे सगळं. मला वेळ नाही. नाही, पण आपलं बोलणं गरजेचं आहे. मी आईनं तसा शब्द दिलाय. आई साहेबांना शब्द दिला? मला कळत नाही जय. मला विचारल्याशिवाय कोणालाही शब्द का देतेस तू? नाही, मी तुमच्याशी बोलेन असा शब्द दिलाय. मला कळलंय तुला काय म्हणायचं ते. तो विचार माझ्या कानावर पडलाय. अय्या,
मग आता मी काय सांगतो तू नीट ऐक. तुला जे वाटतंय तसं काही होणार नाही. मुळात तुम्हाला त्यात काही इंटरेस्टच नाही. कळलं? तू हा विचार डोक्यातून काढून टाक. असं काहीही होणार नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आईला सांगायचं की यात तुलाच इंटरेस्ट नाहीये. कळलं? कट 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 अरे विराज, काय झालं? माझे डायलॉग करेक्ट आहे. नाही 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 सर, तुमचा नाहीये काही प्रॉब्लेम, तुमचा नाहीये. लक्ष्मी, तू आता जी शेवटची रिॲक्शन दिलीस त्यामुळे असं वाटतंय की तू त्यांचं म्हणणं मान्य केलंयस, ऍक्सेप्ट केलंयस. नाही, पण ते तसंच हवं होतं ना. नाही नाही नाही, अजिबात नाही, तसं अजिबात नकोय. जयमालाईचं फायटर, ती त्यांचं म्हणणं अजिबात ऍक्सेप्ट करणार नाही. तू पुढचा सीन वाचलायस का? सीन हा? नाही, मला कोणी दिलाच नाहीये. सर काय या सीन द्या जरा पुढचा. या, इथे या साईडला. वाच. हा झालाय काल विराज. काढ. सर या. सर जा बसा. माझ्या खुर्चीत बसला तरी चालेल, बसा. वाच. आपण नवरा बायको आहोत. हम्म. एकमेकांच्या संमतीने आयुष्य जगणार आहोत. तुम्हाला नको असलेली गोष्ट मला हवी असली तर तुम्ही त्याचा विचार करायला हवा. ओके, आता जरा इमोशन्स दे. चल चल चल, वाच वाच लवकर. आपण नवरा बायको आहोत. हम्म. एकमेकांच्या संमतीने आपण आयुष्य जगणार आहोत. तुम्हाला नको असलेली लक्ष्मी लक्ष्मी जरा कन्व्हिक्शन हवंय, कन्व्हिक्शन प्लीज. वाच. विराज, हे थोडं मागे लागल्यासारखं नाही वाटत आहे? प्रॉब्लेम काय? अगं बायको आहेस तू. तुला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तू नवऱ्याच्या मागे नाही का लागणार? नाही, पण नवरा स्पष्टपणे नाही असं म्हणतोय ना. हो, पण त्याचं म्हणणं चुकीचं आहे ना. हा, कारण तो ऐकूनच घेत नाहीये. आणि तो का ऐकून घेत नाहीये ह्याचं कुठलंही लॉजिकल कारणही तो तुला देत नाहीये. कुठलीही बायको हे ऍक्सेप्ट करेल का सांग मला? नाही ना. वाच. पण एक मिनिट, जर मला असं म्हणायचं की बायको काय मागते याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत असं नाही वाटत? आपण ऍक्सेप्ट करूया की त्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत, पण निर्णय हा दोघांनी मिळूनच घ्यायला हवा ना. जर एखादा माणूस नाही वरच अडून बसला तर कसं चालेल? आणि ह्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर प्रेम, नातं किंवा मूल. इथेही मूल. वेळ लागलाय सगळ्यांना. पटतंय? हा, गुड. चला परत एकदा रिहर्सल करूया का आपण? तुला क्लिअर होईल ऍटिट्यूड. ओके, चला रिहर्सल करूया. सर सर प्लीज पोझिशन. ओके चला. झालं क्लिअर ऑल? उठाल सर? हो हो सर. सर प्लीज एकदा रिहर्सल करूया. हा, ऍटिट्यूड नीट लक्षात घे लक्ष्मी. चला रोल ऍक्शन. हे बघ, आम्ही हे कुठेही डिस्क्लोज केलं नाही. म्हणलं आधी तुझ्याशी सविस्तर बोलू आणि मग सगळ्यांना सांगू. बर ऐक, आपण ना आपल्या सिरियल मध्ये एक वेगळा ट्विस्ट आणणार. अच्छा. म्हणजे आता आपण असं ठरवलंय की तुझं कॅरेक्टर म्हणजे जयमाला इनामदार आता प्रेग्नंट आहे.